या ज्योतिताई रंदे, प्रीतीताई रंदे म्हणून आहेत, अकोलखेड ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत. अतिशय त्यांच्या कामकाजात खूप परफेक्ट आहेत. त्यांची भाषाशैली, त्यांचं नॉलेज, याचा फायदा पूर्णपणे उपयोग अकोलखेडवासियांना ते देत असतात. तर त्यांच्या आपण या जो पानंद रस्ता आहे या बाबतीत त्यांच्यासुद्धा आपण प्रतिक्रिया घेऊयात. त्या स्वतः इथं आलेल्या आहेत प्रत्यक्षात. त्यांचं सर्वात पहिले आपण धन्यवाद मानू की त्या इतक्या चिखलात एवढ्या सगळ्या जनतेमध्ये त्या एक प्रतिनिधित्व करत असल्यामुळे इथपर्यंत पोहोचल्या. तर पुन्हा एकदा आपण त्यांचे एक आभार मानून त्यांच्या एक दोन प्रतिक्रिया घेऊया. नमस्कार, मी प्रीती भूषणराव रंदे, ग्रामपंचायत सदस्य अकोलखेड. अतिशय या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. मातोश्री पांदान रस्ता म्हणून हा रस्ता जो ओळखला जातो, याला नाही का माननीय पालकमंत्र्यांच्या वतीने पांदन रस्त्यामधून या रस्त्यांची 22 लाख रुपये निधी या रस्त्याला मंजूर झालेला होता. परंतु काय शासकीय अडचण आलेली आहे हे ग्रामपंचायत स्तरावर आम्हालाही माहीत नाही. आणि 22 लाख रुपये जो हा निधी आलेला आहे तो हा रस्त्याला अपुरा निधी आहे. म्हणजेच तेवढा निधी या रस्त्याला सफिशियंट नाही आहे. तर माननीय राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री अकोला यांना मी विनंती करते की त्यांनी या रस्त्याची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना जी हे अतिशय दयनीय अवस्था जी शेतकऱ्यांची झालेली आहे ती त्यांनी तात्काळ या रस्त्याची दखल घेऊन या रस्त्याला जो अपुरा निधी आहे तो निधी मंजूर करून तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता त्या रस्त्याला देण्यात यावी अशी मी त्यांना विनंती करते. तसेच हे जे माझ्या मागे पाठीमागे शेतकरी जे इथे आहेत यांचे कोणाची केळी पेरलेली आहे, कोणाचा संत्रा आहे, कोणाचा सोयाबीन आहे, तूर आहे. अक्षरशः बाया म्हणजे मजुरी या शेतामध्ये यायला कंटाळा करतो. कारण की आता दादा तुम्ही जा या रस्त्यात तर अक्षरशः दादा म्हणजे कंबरपर्यंत माणूस याच्यामध्ये फसते. या रस्त्यात तर बाया या रस्त्यानं खरंच मजूर या रस्त्यानं मिळेल का? म्हणजे शेतकऱ्यांना पिकवाव खावा की मजुराला द्यावं याच्यापेक्षाही दयनीय अवस्था आहे की मजूरच या शेतापर्यंत यायला तयार नाहीये. तर एकीकडे शासन म्हणते की जय जवान जय किसान, मग लढाईहून आलेला जवानही जर इथंच हतबल होत असेल तर सामान्य लोकांची तर म्हणजे विचारणा सोडून द्या. शासनाला मी हात जोडून विनंती करते की जे इथं जे शेतकरी आहेत किंवा मग जे बाकीचे इथनं येणं जाणं करतात, येणं जाणं म्हणजे खताचं पोतं नेणंही तिथे पॉसिबल नाही आहे. तर काय ते खतं देतील लोक इथं शेतकरी त्या पिकांना. म्हणून मी शासनाला विनंती करते की या रस्त्याची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना हा जो एकदम दयनीय अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे त्याकडे शेतकऱ्यांच्याकडे माननीय विखे पाटील यांनी तात्काळ लक्ष द्यावे. आणि ग्रामपंचायत स्तरावरही मी प्रीती भूषणराव रंदे शासनाला आवाहन करते की जोही फॉलोअप ग्रामपंचायतच्या वतीने लागेल तो आम्ही सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य करू. म्हणून शासनाला मी विनंती करते की या रस्त्याची तात्काळ दखल घेऊन या रस्त्याला लवकरात लवकर तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरी मिळून शेतकऱ्यांना होणारा जो त्रास आहे तो इथेच थांबावा. कारण की आता शेतकरी थांबू शकणार नाहीये. शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त आक्रोश होऊ नये म्हणून मी एक भावनापूर्व विनंती करते की कृपया याकडे विशेष लक्ष द्यावे. बघा, ह्या ग्रामपंचायत सदस्य आहेत ताई, यांचा आक्रमक पवित्र आपण बघितलेला आहे. आणि आता यांचा इतक्या उच्च स्तरावर ह्या आक्रमक यांचा पवित्रा गेलेला आहे की हे लोक आता विद्यमान आमदार व तहसीलदार SDO यांच्यासमोर इथे येऊन आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. आणि खरोखरच यांची खूप दयनीय अवस्था आहे. आणि आता विद्यमान आमदार यांनी तरी या लोकांची हे परीक्षा बघू नये. येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर, येणाऱ्या दोन महिन्यात विधानसभा आहेत, त्या अगोदर हा रस्ता तात्काळ यांचा करून देण्याची मागणी या लोकांची आहे. अन्यथा यांचं सर्व पीक हे घरी येऊ शकणार नाही, पूर्णपणे यांचं नुकसान होईल आणि शेतकरी आत्महत्येला प्रोत्साहन देण्यासारखं पुन्हा एकदा येणाऱ्या आमदारावर हा एक आरोप या लोकांचा आहे. धन्यवाद.